नमस्कार मित्रांनो, फॉरएव्हरमध्ये 2cc कशी करायची आणि ती करण्यासाठी काय काय लागेल मला असे बहुतेक क्वेश्चन्स मला येतात आणि जे प्रॉस्पेक्ट्स मला विचारतात त्याच्यानुसार मी तुम्हाला आज सांगणार आहे की आपल्याला 2cc कशी करायची आहे. त्याची कंप्लीट डिटेल सांगेन की तुम्ही 2cc कोणत्या प्रकारे करू शकता. 3-4 कोणते असे प्रकार आहेत ज्याच्यामुळे आपण आपली 2cc लवकर कंप्लीट करू शकतो. तर ज़्यादा टाईम न लावता आपण व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहन पांडे, मी नागपूर महाराष्ट्रामध्ये राहतो. फॉरएव्हरमध्ये मी पण 2cc लेवल कंप्लीट केलेली आहे. मी एक असिस्टंट सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे फॉरएव्हरमध्ये. नागपूरमध्ये फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्ट्सचा एक डिस्ट्रीब्युटर आहे. आता फॉरएव्हरमध्ये सर्वात पहिली जी स्टेप असते ती 5K बिलिंग नंतर 2cc लेवलची असते. आता 2cc लेवल म्हणजे काय की एक परमनंट लेवल असते ज्याला म्हणतात असिस्टंट सुपरवायझर. आता CC म्हणजे काय की केस क्रेडिट. केस क्रेडिट म्हणजे 1 CCला तुम्हाला 1000 पॉईंट असतात, 2 CCला 2000 पॉईंट. तर टोटल 2cc आपण जर का केलं तर आपल्याला 30%चा डिस्काउंट भेटतो लाईफ टाईमसाठी. लाईफ टाईमसाठी तुम्हाला 30%चा डिस्काउंट भेटणार. नंतर तुमची जी लेवल आहे असिस्टंट सुपरवायझर राहील आणि तुम्ही आपला जो बिझनेस आहे ग्लोबली करू शकता. ग्लोबली म्हणजे वर्ल्ड वाईड. म्हणजे की जर तुम्ही स्लो ट्रॅकनी केलं असतं, जर का 5K बिलिंगनी केलं असतं तर ती तुमची जी ऑथॉरिटी राहते ती फक्त इंडियामध्ये बिझनेस करण्यासाठी राहते. पण 2cc केल्यावर तुम्हाला ग्लोबल बिझनेस भेटतो. 30%चा डिस्काउंट जसं मी तुम्हाला म्हटलं. पूर्ण प्रोडक्ट्स तुम्ही जेव्हाही घ्याल तुमच्या आयडीनी तेव्हा तुम्हाला 30%चा डिस्काउंट अप्लिकेबल होतो. आता मुद्दा येतो की आपल्याला 2cc करायची तर आहे, पण कशी करणार. बहुतेक लोकांकडे पैसे नसतात काही कारणाने, तर ते 2cc करू नाही शकत. कारण की जर का तशी ओरिजिनल 2cc करायला गेला आपण म्हणजे फॉरएव्हरचे तुमचे सिलेक्टेड प्रोडक्ट जर का तुम्ही घेणार असाल तर ती पडते 38,000 ते 40,000मध्ये. पण कॉम्बो पॅकनी सुद्धा 2cc होते. हा पहिला प्रकार आहे 2cc करण्याचा, जो की आहे कॉम्बो पॅक. कॉम्बो पॅकमध्ये तुम्ही 1.5 CCमध्ये आपली असिस्टंट सुपरवायझर लेवल कंप्लीट करू शकता. आता ही असिस्टंट सुपरवायझर लेवल कंप्लीट करण्यासाठी पण कोणाकडे 30,000 रुपये नसणार. हा साहजिक मुद्दा येतो की 30,000 रुपये कुठून आणणार. एकदम स्टुडंट असणार तर तो एकदम एवढे पैसे आईबाबांना मागणं शक्य नसतं, किंवा 30,000 रुपये एकदम गोळा करणं हे नसतं. पण ते करावं लागतं मित्रांनो, कारण की फॉरएव्हरमध्ये ही अटच आहे की तुम्हाला 2cc केल्याशिवाय तुम्ही आपला बिझनेस स्टार्ट नाही करू शकणार. म्हणजे तुम्ही परमनंट लेवलवर येऊ नाही शकणार. तर त्याचे 3 प्रकार आहेत. एकदम पहिले ओन, नोन आणि लोन असे 3 प्रकार असतात. ओन म्हणजे स्वतः आणि नोन म्हणजे एक आपले जे ओळखीचे लोक आहेत त्यांच्याकडनं पैसे उधार घेऊन करायची. आणि लोन म्हणजे जर का तुम्ही कोणत्या बँकेकडनं लोन वगैरे घेतलं तशा प्रकारे. पण याच्यात पण तरीके आहेत. जर का तुम्ही म्हणताय की जर का आम्हाला हे तिन्ही तरीके नाही करायचे आहे, म्हणजे स्वतः आता करू नाही शकत आहे, मग नोन लोक तुम्हाला पैसे देत नाही आहे आणि लोन बँकेकडनं घ्यायचं नाही आहे, ते कर्जाच्या ह्याच्यात नाही पडायचं आहे, तर एक अजून प्रकार आहे ज्याच्यामध्ये म्हणतात प्रॉडक्ट रिटेलिंग थ्रू. आता प्रॉडक्ट रिटेलिंग जे आहेत फॉरएव्हरचे जे वर्ल्ड वाईड प्रोडक्ट आहेत, म्हणजे गुगलवर जरी जाल तुम्ही आत्ता आणि फॉरएव्हर ब्राईट टूथ जेल टाकाल तर नंबर 1 जी टूथ जेल आहे ती फॉरएव्हर ब्राईट टूथ जेलच येते. असे सगळेच प्रॉडक्ट चांगले आहेत. ॲलोवेरा जेल जे आहे ते डिटॉक्सिफिकेशनसाठी चांगलं आहे, स्टमक डायजेशनसाठी चांगलं आहे. फॉरएव्हर आर्टिक्सी आहे, बियानी आहे, असे काही अनगिनत प्रॉडक्ट्स आहेत. सो हे जे प्रॉडक्ट्स असतात ते जर का आपण आपल्या सिटीमध्ये राहून रिटेल केले, म्हणजे जर का ज्या कोणाला रिक्वायरमेंट आहे की त्यांना फॉरएव्हरचे प्रोडक्ट्स पाहिजे आहेत, तर तुम्ही त्यांना ते फॉरएव्हरच्या ऑफिस थ्रू त्यांना कुरिअर करू शकता. म्हणजे जरी तुमच्याकडे प्रॉडक्ट्स अवेलेबल नाही आहेत आणि तुम्हाला कॉल येतो आहे की मला प्रॉडक्टची रिक्वायरमेंट आहे, तर तुम्ही त्यांना सांगू शकता की तुम्ही मला पैसे ट्रान्सफर करून द्या. मी तुमच्या स्वतःच्या आयडीने तुम्हाला ट्रान्सफर म्हणजे जो आहे ऑर्डर टाकायचा आहे. तुमची 12 डिजिटची फॉरएव्हरची आयडी असणार, त्याच्याने तुम्ही ऑर्डर टाकायचा आणि डायरेक्ट जर का आपण महाराष्ट्रातले असाल तर मुंबईच्या ऑफिसमधून डायरेक्ट तुमच्या घरी ते घरपोच येणार प्रॉडक्ट्स. आणि इंडियामध्ये कुठे असतात तर पूर्ण इंडियामध्ये 13च्या वरती ऑफिसेस आहेत, तर त्या नियरेस्ट RDOमधनं तुमच्या घरी प्रॉडक्ट्स येणार. आता मुद्दा येतो की प्रॉडक्ट्स रिटेलिंग करायची कशी. कारण की 2cc तर करायची आहे आपल्याला, फॉरएव्हरमध्ये वरती लेव्हलअप करायचं आहे. तर 2cc ॲक्च्युअलमध्ये प्रॉडक्ट्स रिटेलिंग कसं करायचं तर त्याचे डिफरंट प्रकार आहेत दोस्तो. कोणी कॉन्टेंट मार्केटिंग करतं, कोणी डिजिटल मार्केटिंग करतं, कोणी ॲड्स मार्केटिंग करतं. ते हे जे डिफरंट पडाव आहेत, जसं तुम्ही ॲड्स चालवू शकता, आपले ॲड रन करू शकता फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, किंवा आपला एखादा व्हिडिओ बनवू शकता. व्हिडिओद्वारे आपण यूट्यूब चॅनलवर वगैरे व्हिडिओज बनवू शकतो.
तो असे डिफरंट प्रकार आहेत. तुम्हाला डिजिटल मार्केटिंग हा एक बेस्ट ऑप्शन आहे. आजच्या डेटमध्ये मित्रांनो ऑफलाईन मार्केटिंग राहिलेलं नाही आहे. पहिले फॉरएव्हरमध्ये ऑफलाईन मार्केटिंग होतं की आपण कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसलो आणि दुसऱ्याला प्लॅन दाखवतो आहे, प्रोडक्ट्सबद्दल सांगतो आहे. तो झाला थोडा ओल्ड मेथड झाली ती. पण आता जी मेथड आहे ती पूर्ण डिजिटल आहे. आपल्या मोबाईल आणि इंटरनेटद्वारे आपण हे कॉन्टेंट मार्केटिंग करू शकतो. जसे तुम्ही पाहता इन्स्टावर किती रील व्हायरल होतात आणि फेसबुक यूट्यूबवर पण खूप रील व्हायरल होतात. तर ते व्हिडिओ बनवून आपण जे आहे कॉन्टेंट मार्केटिंग थ्रू आपले प्रोडक्ट्स रिटेल करू शकतो. जर का तुम्हाला शिकायचं आहे की प्रोडक्ट्स रिटेलिंग थ्रू आम्ही आपलं 2CC कसं करायचं, तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये एक वेबिनार आहे जो की 90 मिनिट्सचा वेबिनार आहे. तो आपल्याला जरूर वॉच करायचा आहे. ज्याच्यामध्ये फॉरएव्हरमध्ये 2CC कशी करायची याच्याबद्दल पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि जर का तुम्हाला प्रॉडक्ट्स रिटेलिंग वर्कशॉपही बघायचा आहे तर तो वर्कशॉपही दिलेला आहे. त्याची मिनिमम कॉस्ट आहे. सो तो प्रॉडक्ट रिटेलिंग वर्कशॉप पण जरूर बघा. होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमधनं एक इम्पॉर्टंट आपल्या बिझनेसला सक्सेस करण्यासाठी इम्पॉर्टंट अपडेट भेटले असतील. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट जरूर करा. थँक्यू सो मच.